हाय नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माय किचनमध्ये स्वागत आहे. तर आपण आज मस्त 5 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी बनवणार आहेत. तर हे बघा, मी इकडे काळ्या मसाल्यामध्ये आमटी बनवली होती. बघू शकता मस्त तरीबाज अशी आमटी केलेली आहे. तर म्हणलं याच्यासोबत काहीतरी तोंडी लावायला अजून काहीतरी चटणी बनवा. कारण चटणी जर असली तर मस्त लागतं अजून जेवण. तर हे बघा, बारीक चिरलेला कांदा घेतलाय मी. आपण सिंहगडावर चटणी भेटते का कांद्याची, ती बनवणार आहेत. तर हे बघा, 2 मोठे कांदे घेतलेत मी, अगदी बारीक चिरलेत. आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच लाल मिरची पावडर, आता 1 घातलाय तर 1 घालते अजून. आणि चवीनुसार मीठ. तर हे बघा, चवीनुसार मीठ घालते. आणि ही जी चटणी खूप मस्त लागते बघा खायला. मी फर्स्ट टाइम पण एकदा ट्राय करून बघितली होती आणि नंतर तुम्हाला रेसिपी टाकते मी याची. तर हे मस्त मिक्स करून घेते मी आता. तर इकडे बघा, आपल्याला काहीच लागत नाही. 2 मोठे कांदे घ्यायचे आहेत, छान मस्त बारीक चिरायचे आहेत. त्याच्यामध्ये मी तिखट तुमच्यानुसार घालू शकता, तुम्हाला हवं आहे तसं. मी मोठे चम्मच घातलेत 2 लाल मिरचीचे तिखट आणि थोडंसं मीठ. आणि इकडे बघा, एका पातेल्यामध्ये मी तेल घेतले, खूप सारं तेल आहे. तर आपल्याला हे जे तेल आहे गरम करून घ्यायचं आहे. तर हे बघा, मस्त तेल असं कडकडीत गरम झालं आहे. आता आपण ह्या चटणीमध्ये टाकून घेणार आहेत बघा मस्तपैकी. आणि खूप सारं तेल घालायचं आहे आपल्याला. मला तेलाची खूप भीती वाटते गरम तेल असलं ते. बघा, अशा आपल्याला ह्या प्रकारे तेल गरम करायचं आहे मस्त. तर हे बघा, खूप सारं तेल घालून घेतलं आहे मी याच्यामध्ये. आता आपण याला छानपैकी असे मस्त मिक्स करून घेणार आहे. चटणी बघू शकता, खूप सुंदर चटणी लागते. याच्यामध्ये जर तुम्हाला थोडंसं ठेचलेल्या याची जर फोडणी द्यायची असेल लसणाची, तर त्याला ठेचलेला लसूण घालायचा, अजून छान लागते चटणी. पण ही जी आहे अशी बेस्ट लागते एकदम अजून. तर बघा, बघू शकता चटणी खूप मस्त अशी चटणी रेडी झालेली आहे तोंडी लावायला भाकरीसोबत, याच्यासोबत भाजी भाकरीसोबत. आता मी बनवणार आहे मस्त ज्वारीच्या भाकरी, काळ्या मसाल्यात तुम्हाला दाखवलेली आमटी आणि तोंडी लावायला छानपैकी अशी कांद्याची चटणी. तर रेसिपी आवडली तर नक्की लाईक करायचे, शेअर करायचे, सबस्क्राईब करायचे आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की कशी आहे म्हणून चटणी. चला बाय.